ही आज सक्सेस स्टोरी आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आपण साक्षीदार आहातच सगळे, पहिल्या वृक्ष संमेलनापासून आपण साक्षीदार आहात. आणि सुहास वांगणकर आहेत. हे आपल्या महाराष्ट्रातला अतिशय हुशार आणि झाडाबद्दल खूप प्रेम करणारा माणूस आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळीकडे काम करतो. म्हणजे झाडाचं जे काही ज्ञान आहे ते त्यांचं आहे, आम्ही त्यांना एक्झिक्युशन करायचं काम. तर आता रामगडला दुसरी देवराई सुरू करतो. आणि ती देवराई सुरू करताना गणपतराव जगताप यांचे 75वा वर्ष वाढदिवस होता. तर एक पॅच असा केला की त्यांची 75 झाडं लावून 40 प्रकारची झाडं वेगवेगळी 75 झाडं लावून हा वाढदिवस साजरा केला. तो एक पॅच केला. तर सगळ्यांनी अशी आवाहन तुम्ही करा, ज्यांना ज्यांना आपल्या आई वडिलांबद्दल प्रेम आहे सगळ्यांनाच असतं, पण झाडं लावून व्यक्त करावं. आणि त्यांची 60, 50, 75, 100 वर्ष साजरी करताना तिथे एक 50-100 झाडं लावावी. आणि तुमच्या आई वडिलांचं नाव राहील आणि ते झाडाच्या रूपात ऑक्सिजन देत राहतील, फळं फुलं देत राहतील, सुगंध देत राहतील, अशी ती कल्पना आहे. अशी रामगडला देवराई सुरू झालेली आहे. आणि तिथं भरपूर जागा आहे. आणि तिथं वृक्षप्रसाद योजना सुरू करायचा विचार आहे. कारण जी लोक अभिषेक करतात त्यांना एक वृक्ष रोप भेट म्हणून द्यायचं आणि ते लावायचं. म्हणजे त्यांना ते वाढलं की देव प्रसन्न झाला, आरोग्य मिळालं, समृद्धी मिळाली. असं झाडामुळेच मिळते ना समृद्धी, आरोग्य. तर ते पण तिथं साध्य होईल. शासनाला मी हा अर्ज दिलेला आहे. त्यांना पत्र पण पाठवलेले आहेत, परंतु त्यांनी अजून ऐच्छिक ठेवलंय. त्याच्यावर त्यांनी लवकरात लवकर लक्ष देतील आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या देवळांमध्ये तो विषय कंपल्सरी करतील. आणि अभिषेक करणाऱ्या माणसांना त्याच्या आवडीनुसार, त्याच्या इच्छेनुसार ते रोप द्यावं आणि तो प्रसाद म्हणून याच्या पुढे परंपरा चालू व्हाव्यात अशी एक अपेक्षा आहे. तर अशा देवराया उत्तरोत्तर आम्ही वाढवणार आहोत. तर आजच 75वा वाढदिवस गणपतराव जगताप यांचा साजरा करून 75 झाडं लावून रामगडच्या देवराईला सुरुवात झालेली आहे. धन्यवाद. आम्ही 7 वर्षापूर्वी इथं झाडं लावलेली आहेत. आपण जाऊन बघू शकता. जाळतात किती, तोडतात किती पालवणला, आणि ती टिकवलीत कशी ते पण बघा तुम्ही. त्यामुळे आम्ही अनुभव चांगले पण घ्या तुम्ही. आम्ही शक्यतो हे घेतो की तिथं काय होणार नाही, तोडली जाणार नाही अशा जागेवरच झाडं लावून जसा एमओई करून मगच सुरुवात करतो. 65 एकर जागा आहे त्यांची. आता आपण 10,000चा हे ठेवला आहे. तर ते आता हळूहळू पहिली आता समजा किती खड्डे करले जातात आपण आता 5,000 खड्डे झाले. 5,000 खड्डे ऑलरेडी झालेले आहेत. तर तो हिशोब जसं जसं वाढत जाईल, गॅरंटी येत गेली की पुढे जात जायचं. किती जागा आहे रामगडची जागा जी आहे वन विभागाची आहे, गायरान आहे, जागा कशी आहे? गायरान आहे, कुमशी ग्रामपंचायत आणि इकडे घोसापुरी ग्रामपंचायत आहे. ते कुमशी ग्रामपंचायत अंतर्गत ते गायरान जागा आहे. हो, कुमशी ग्रामपंचायत अंतर्गत. बीड जिल्ह्यात गायरानाचा अनुभव असा आहे, मागच्या काही काळात जी काही गायरान आहे ऊर्जा कंपन्यांना सर्रास दिलं जात आहे. मग आपण झाडं लावायची. अनेक ठिकाणी अनुभव आले की गायरान जर लोकांनी वाढवलं तिथे ऊर्जा कंपन्यांच्या घशात घातलं गेलं. इथं तसं काही होऊ नये यासाठी प्रशासनावर काही बोलणं झालंय. आणि सगळी जागा ती मंदिर वापरते करतं, तर त्याच्यामुळे तिथं असं होणार नाही कुठं. आणि गावाकडून ठराव करून घेतला, ते सांभाळायला पण तयार आहेत. आम्ही झाडं लावायला पण तयार आहोत, मार्गदर्शन पण द्यायला आहोत. जिल्ह्याचा अनुभव असा वाईट आला आहे की जिथं कुठं गायरान म्हणून जमीन आहे ती जमीन सर्वात ऊर्जा कंपन्यांना दिली जाते. मागच्या वर्षभरात 300 हेक्टरपेक्षा अधिक गायरान जमीन ऊर्जा कंपन्यांना दिलेली आहे. इथं तसं काही होऊ नये यासाठी प्रशासनाला आपण काही कल्पना दिली आहे? सह्याद्री देवराई सुरुवातीला परवा सयाजी शिंदे सर आणि वनमंत्री गणेश नाईक यांची मीटिंग झाली आणि त्यानंतर 2 GR महाराष्ट्र शासनाचे, जे विदेशी वृक्ष लावायचे नाही हा, आणि हे जे ग्लिसरिया सारखे वृक्ष आहेत हे जे बिनकामाचे जे हे कमी करायचे, हे दोन्ही होण्यासाठी शासनातर्फे त्यांनी स्वतः प्रयत्न केले. सह्याद्री देवराई आधी राज्यस्तरावर या सगळे करार करते, त्याच्यानंतर ग्रामपंचायतीशी करार होतो आणि ही जमिनीला इथल्या कुठल्याही झाडांना कुणी हात लावणार नाही ही राज्य शासनाकडून आधी परवानगी घेतली जाते आणि मग या देवराईला आपण सुरुवात. आणि हा अनुभव येणार नाही, कारण ही पहिली प्रोसिजर कागदोपत्री जाते. ते जवळपास टोटल 65 एकरचे हे आहे.
एकर. हा 65 एकरचं आहे असं सांगितलं त्यांनी आपल्याला. आणि आता आपण सुरुवात एक प्रकल्प आपले किती बीडमध्ये एक देवराई झाले आता देवराई पालवण रामगड हे बीड मधले प्रकल्प आहेत, अजून भोवताली सुरू होत आहेत. पण आतापर्यंत महाराष्ट्रात अशा 50 देवराई आहेत, मानव निर्मित देवराई आहेत, आणि त्याच्यातून लाखो झाड, म्हणजे त्याचा आकडा तुम्हाला वांगणकर सांग. सर साधारण 4 लाखापर्यंत आपण सगळ्या देवरायांमध्ये लावलीत. 2 लाख आपण लोकांना वितरित केले, म्हणजे आवडीचा वृक्ष किंवा घरोदारी वृक्ष आहे. तर त्याच्यामध्ये काही औषधे आहेत, काही फुलझाड आहेत, काही फळझाड आहेत. अशा प्रकारे 6 लाखाच्या पुढे किती प्रजाती लावल्यात? किती? हा सर, आता आपल्या बीडच्या देवराईमध्ये आपण 41 प्रकारच्या प्रजाती लावल्या. त्याच्यामध्ये सांगायला विशेष आनंद होतोय की अजान वृक्ष ज्ञानेश्वरीचा जो प्रसिद्ध वृक्ष आहे तर तो आपल्याला लावलेला आहे. आणि सगळ्यात जास्त आयुर्मान असणारं गोरखचिंच हाही वृक्ष इथे लावलेला आहे. तर लोकांना जसं शिवराम सरांनी सांगितलं की शाळेच्या ट्रिप्स आल्या, कॉलेजचे बॉटनीचे स्टुडंट आले, तर त्यांना त्या वनस्पतींची माहिती व्हावी, भविष्यातली ती सीड बँक व्हावी. आणि बीडचा ज्यावेळी आम्ही भौगोलिक अभ्यास केला तर वड, पिंपळ, कडुलिंब, आंबा, चिंच ह्या 5-6 प्रजातींपेक्षा जास्त प्रजाती नव्हत्या. तर आपण जैवविविधता झाडांच्या मार्गाने इथे आणतोय की जिथे पक्षी, फुलपाखरं, वटुवाघळं जी परागीकरणासाठी, शेतीसाठी अतिशय महत्वाची आहेत, जी माध्यम म्हणून काम करतात, तर त्यांच्यासाठीची महत्वाची झाडं आपण या ठिकाणी लावलेली आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच्या लँडस्केपचा विचार केला तर सर्वात मोठी देवराई आपण साताऱ्याला केली आहे की जी 800 पेक्षा जास्त प्रजाती आणि जवळजवळ 26 प्रकारच्या वेगवेगळ्या थीम आपण तिथे प्रोक्रुटमेंट केलेले आहेत. तर ते लंग्स म्हणतो आपण, त्या गावाचं फुफ्फुस की जे हरित हृदय असावं, त्या पद्धतीने आपण ही झाडं करतोय. आणि जसं सरांनी सांगितलं की नेटिव्ह ट्रीज आपली देशी झाडं, मग त्याच्यामध्ये पण आपण वर्गीकरण केलेले की औषधी झाडं, दुर्मिळ झाडं आहेत, फळवर्गीय, फुलवर्गीय आणि जी निसर्गाला परागीकरणाला उपयुक्त आहेत अशी झाडं आपण लावतोय. आणि मॅडम तुम्ही विचारलं की आपण बेबी प्लांट न लावता सगळी 5 ते 7 फुटाची झाडं लावली की जी 3 वर्ष मोठ्या पिशवीमध्ये लावलेली आहेत. नाही, अगदी बरोबर, सांगायला आनंद होतोय. नाही, तुमचा प्रश्न कळला मला. बरोबर. नाही, हा जो मुद्दा आहे ना, म्हणजे आता कसं आहे की पत्रकारांनी ऑपरेशन नसतं करायचं डॉक्टरकडे जाऊन. प्रत्येकाचं एक ठरलेलं काम असतं. आपलं एक पॉझिटिव्ह काम आहे की आपण झाडं लावायची. आता गावोगाव माणसांना जाऊन झाडं तोडण्यापासून आपण रोखू नाही शकत, पण आपण झाडं लावू शकतो, हे महत्वाचं काम आहे. आणि आपण तेवढं करू. टीका करत बसून आपण काही नाही होणार. नाही, तुम्ही पण काही करू शकत नाही, कारण तुम्ही किती ठिकाणी अडवणार ना लोकांना. पण बीडच्या देवराईला 41 प्रजाती, या देवराईत किती असणार प्रजाती? तेवढ्याच प्रजाती असणार. या देवळात अजून जास्त होतील. आणि मुळात हे जे सुहास वांगणकर आहेत हे फार महाराष्ट्रातले खूप मोठे विद्वान वनस्पती तज्ञ आहेत. आणि ह्यांनी असे असंख्य बटरफ्लाय गार्डन केले. आपल्याकडे पण ते बटरफ्लाय गार्डन करतात दोन्ही ठिकाणी. तर तिथं तुम्हाला हमखास फुलपाखरं दिसणार. हे यांचं सगळ्यात मोठं हुकमी काम आहे की तिथं फुलपाखरं म्हणजे हजारो, आणि त्या माणसाला जवळपास 100 फुलपाखरांच्या जाती माहिती. तर ही फार महत्वाची गोष्ट आहे की अशी अभ्यासक कोल्हापूरहून आपल्यावर येतात, साताऱ्याहून सयाजी शिंदे बीडला येतात. ही माणसं येत आहेत आणि हे फार चांगलं काम होतंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जसं आज मी माझ्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथं 75 झाडं लावली, तर अपेक्षा फक्त आमची सगळ्यांची हीच आहे, सरांचं म्हणणं हेच आहे की असे डॉक्टर, असे पत्रकार, असे इंजिनियर, असे वकील यांनी यावं आणि तिथे 75-50 झाडांचे समूह, एक जागा आपली तयार करावी, जी वारंवार आपल्या घरातल्या प्रत्येक माणसाला वाटेल की आपण जाऊन तिथे भेट देऊ. कारण आपल्या वडिलांची झाड आहेत, आपल्या आजोबांची झाड आहेत, आपल्या मामाची झाड आहेत. हे बघणं हा नवीन प्रयोग आहे सह्याद्री देवराई, पहिल्यांदा आपण करतोय. मला वाटतं सर ते तुम्हाला जास्त आणि त्याविषयीच आपण बोलूया, पॉझिटिव्ह काय करता येईल. शिंदेजी, मागच्या वेळी आपण झाडांचा वाढदिवस ही कन्सेप्ट करायसाठी काही काळ राबवून आता तसं नव्यानं काही पुन्हा म्हणजे वेगळी काही झाडांच्या वाढदिवसाला छान झाला होता. अगदी दुष्काळी परिस्थितीत लोकांनी झाडं जगवली. आता तुम्ही याची ही संकल्पना आणखीनही चालू आहे. फक्त काय ती मीडियामध्ये नाही आलेली. मागच्या 2 महिन्यापूर्वी ज्यावेळेस खूप दुष्काळ होता त्यावेळेस काही लोकांनी एकत्र येऊन तिथं जवळपास एक 5 दिवसाला 7 दिवसाला 75,000 लिटर किंवा 1 लाख लिटर पाणी टँकरनं दिलेलं. आणि त्यामुळं ती आता यावेळेस आपल्याला खूप जास्त त्रास झाला नाही. आणि नंतर नेमका पाऊस पडला आणि ते आपल्याला टँकरची गरज नंतर
पडली नाही. आणि आणखीनही वाढदिवसाला लोक जाऊन तिथे झाडं पण लावतात आणि गरज वाटली तर पाणी पण देतात. झाडांचा वाढदिवस आपल्या वाढदिवस झाडांचा वाढदिवस महाराष्ट्रभर चालू आहे. त्या झाडाचे वाढदिवस आपण केले त्या माध्यमातून एक अवेअरनेस होती. आता साताऱ्यात झालं. नाही, चालूच आहे सगळ्या ठिकाणी करतोय. सिद्धनेला आता आपण 1 वर्ष झाली, त्यांना एक परिवार एक झाड असं देऊन पहिल्या झाडांचा वाढदिवस केला. साताऱ्यात आपण जे वड आणला होता हडपसरवरनं, त्याचा दरवर्षी आपण वाढदिवस करतो. आणि जिथं पण, आणि आपणच नाही बाकी सगळे करत राहतात ना, सगळे फक्त त्याच्या बातम्याच करायला पाहिजेत असं नाही. पण वाढदिवस चालू आहे. वृक्षप्रसाद योजना राबवायची ही आहे. आता हे 75-60 ही नवीन योजना आली आहे. आणि आपल्याला सतत वाटतंय जगाचा विकास कसाही झाला तरी शेवटी जगाला हिरव्या मशालीचीच गरज आहे. आणि प्रत्येकानं स्वतःची एक हिरवी मशाल लावली पाहिजे, एवढाच खरा विकास असणार आहे. तर इकडं देवराई एक मध्ये बदल भागाच्या प्रशासनाची तुम्ही मदत घेतली, तर रामगडावर थोडीशी मदत करा आता प्रशासन. आपलं तुपलं काहीच करायचं नाही झाडाच्या होते. सगळे येतील चांगले, त्या सगळ्यांची मदत घ्यायची. ज्यांना शक्य नसेल त्यांना थँक्यू बोलायचं, जे येतील त्यांना स्वागत करायचं. वन विभाग, रामगड आणि तुम्हाला राज्याच्या अर्थव्यवस्थेची भेट झालेली असं ऐकण्यात आलं माझ्या. ते तुम्हाला काहीतरी मदत करू असं म्हणले होते. काय 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 दादा काही असं काहीतरी पवारसाहेबांनी तुम्हाला सुद्धा असं ऐकण्यात आलं. झाला ना result? आता काय आहे, मी सांगणं चुकीचं होईल. दादा तुम्हाला सांगेन खूप मोठी तिथं आता मदत होती पर्यावरणाच्या ह्याच्यातून माध्यमातून तिथं, आणि तुम्हाला कदाचित ती माहित पण झालेली असेल, पण मी बोलणं ते चुकीचं आहे. हा घोषणा केली तसं आराखड्यात आहे. पहिल्या मीटिंग मध्ये जवळपास मला माहिती झालेलं 12 कोटीचं नियोजन केलं ते तिथं पर्यटनासाठी. तिथं डॅम वगैरे करताय सगळं येण्यासाठी तिथं. पण हे मला बाहेरून माहित झालेलं आहे, नियोजन केलेलं आहे. आपण ऑफिशियली त्याबद्दल बोलायला. जे झालंय त्याच्याबद्दल मी 2 शब्द सांगतो की आमचे मेडिकल असोसिएशन जे बीडचे आहेत, यांनी पालवनच्या देवराईत एवढं पाणी दिलंय. त्यांचं ते फार मोठा सहभाग आहे की ती देवराई जिवंत आहे आणि फार चांगल्या पद्धतीने. सगळ्या डॉक्टरांचे आभार आहेत त्या बाबतीत. आणि तुम्ही पत्रकार मित्रांनी खूप पहिल्यापासून पालवनच्या देवराईला आणि चांगली आमची संकल्पना ह्याच जर शासनाचा पैसा आला तर ते काम नाही तो मुद्दा नाहीये. बाकी जिथे वनवा पेटला तिथे पण तुम्ही धावून आला सगळे, त्याबद्दल पण तुमचे सगळ्यांचे आभार. आणि हे फक्त माझं म्हणणं आहे, आशावादी पॉझिटिव्ह काम करत राहूया. बाकी धन्यवाद.